पुढे जाणार आहोत आणि बऱ्याच ठिकाणी आपण राष्ट्रवादीला सोबत घेत नाही आहोत, तर शिवसेना आणि भाजप म्हणूनच पुढे जाताना दिसतंय. नाही, खरं तर महाराष्ट्रामध्ये भाजपा शिवसेना महायुती करण्याचा निर्णय झाला आहे. तसे संकेत आम्ही सर्व महानगरपालिकेच्या आमच्या पदाधिकारी दिले आहेत. आमचे भारतीय जनता पार्टीचे 5 पदाधिकारी, शिवसेनेचे 5 पदाधिकारी, सर्वच 29 महानगरपालिकेमध्ये आम्ही युती करतो आहे. राहिला प्रश्न महायुतीचा, 13 पक्षाचा, अजितदादासहित बाकी पक्षाचा, तर आम्ही या ठिकाणी काही चर्चा केल्या आहेत, अजितदादाशी चर्चा केल्या आहेत आणि चर्चेमध्ये अजितदादांची म्हणणं हे होतं आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणणं हे होतं की राष्ट्रवादी काँग्रेसचं या ठिकाणी स्वतःचं एक वेगळं काम आहे. त्यांचे कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी लढण्यास इच्छुक आहेत. पण भाजपाचे कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे एवढे काही आपोआप होऊ शकणार नाही. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळावी आणि त्यामुळं पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, अशा पश्चिम महाराष्ट्रातल्या काही महानगरपालिकेत अजितदादा आपली वेगळी लढण्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. आम्ही मित्रपूर्व लढण्याच्या तयारीमध्ये आहोत आणि एकच आम्ही या ठिकाणी पाळणार आहोत. कुठल्याही परिस्थितीमध्ये मित्र पक्षाची त्या ठिकाणी मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत. पण विदर्भ, मराठवाडा, मुंबई, कोकण वगैरे भागामध्ये महायुती होणार आहे आणि तशी तयारी आम्ही केली आहे. महायुती नको ही दादांची भूमिका आहे की भाजपची भूमिका? नाही, आम्ही बसून चर्चा केली, ही काही लपून चर्चा नाही. बसून चर्चा केली. दादांनी सांगितलं आमचे कार्यकर्ते आपोआप येऊ शकणार नाही. आम्ही सांगितलं आमचे कार्यकर्ते महायुतीत आपोआप येऊ शकणार नाही. त्यामुळं त्यांनी आपला लढण्याची भूमिका घेतली, आम्ही लढण्याची भूमिका घेतली. पण हे ठरवलं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये राज्याच्या महायुतीला त्या ठिकाणी डॅमेज होईल असे कुठलेही वर्तवणूक किंवा कर्तव्य कुणीच करायचं नाही. आपापल्या पद्धतीने लढायचं. जो जिंकेल तो जिंकेल अशी स्थिती चर्चा केली. परवा बोलताना मुख्यमंत्री असं म्हटले की शिंदे आणि भाजप यांनी ठरवलेलं आहे की एकमेकांचे लोक घ्यायचे नाहीत. मग राष्ट्रवादीचं असं काही ठरलेलं नाही का त्यांची घ्यायची नाही किंवा आपले पाठवायचे नाही? आम्ही सर्वच महायुतीच्या पक्षामध्ये हा निर्णय केला नाही. मी त्या महायुतीच्या महत्वाच्या समन्वय समितीमध्ये आहे. तिन्ही पक्षाला लागू आहे. हे काही 2 पक्षाचं नव्हतं, सर्वच पक्षाचं होतं की कुठल्याही महायुतीच्या कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपण घ्यायचं नाही. काही ठिकाणी मात्र लोकल लेवलला काही घटना घडल्या, तिथले कार्यकर्ते काही भाजपमध्ये आले, भाजपचे काही एकनाथ शिंदे तिकडे गेले, काही राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आले, काही राष्ट्रवादीत गेले. या घटना महाराष्ट्रात घडल्या. पण अनेक वेळा हा निर्णय झाला की कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला, महायुतीच्या कार्यकर्त्यांना एकामेकामध्ये घ्यायचं नाही. हाच निर्णय समन्वय समितीचा आहे. पुण्यात काय होईल? पुण्यातले बरेचसे अजितदादाचे लोक भाजपमध्ये येणार अशी चर्चा आहे. काय नाव येतात पुढच्या? मला नाही वाटत फार काही याच्यामध्ये आता ती स्टेज राहिली आहे. अजितदादाचे लोक भाजपमध्ये येतील, भाजपचे लोक अजितदादाकडे जातील, अशी काही फार स्टेज नाहीये. त्यामुळे काही असं मला वाटतं फार दिसत नाही. असं राष्ट्रवादी काँग्रेस इथं पुण्यामध्ये महाविकास आघाडीसोबत जायची शक्यता आहे. त्यांच्या बोलण्या पण काही सुरू आहेत. सगळ्या दोन्ही पक्षांकडनं त्याची हे थोडे तसे संकेत पण मिळतात. तर महायुतीमध्ये तुम्ही घटक पक्ष आहात, इथं तुमच्या तीव्र ते कडवे जे विरोधक आहेत त्यांच्यासोबत अजितदादा शक्यता आहे. तर तुमची तर काय भूमिका असू शकते? शेवटी महायुतीमध्ये आम्ही जेव्हा सरकारमध्ये आहोत तेव्हा विकसित महाराष्ट्राकरता आम्ही सरकार तयार केलेलं आहे. डबल इंजिन सरकारच महाराष्ट्राचा विकास करू शकते या भावनेला आम्ही सोबत आहोत, म्हणून महायुती झालेली आहे. आता प्रश्नाला पक्षीय प्रश्न आहे की भाजपाने कोणाला घ्यावं, अजितदादांनी त्यांच्या पक्षामध्ये कुणाला त्या ठिकाणी सोबत घ्यावं, एकनाथ शिंदेजींनी कुणाला घ्यावं, याचं पक्षीय राजकारण. पक्षीय राजकारणात त्यांना मुभा आहे. पण महायुतीमध्ये मात्र सत्तेमध्ये येताना कुठल्याही पद्धतीने सत्तेचे वाटेकरी होता येणार नाही. महायुतीच्या सरकारमध्ये सत्तेचे वाटेकरी होता येणार नाही अशी भूमिका आहे. त्यांनी त्यांच्या पक्षामध्ये काय काय करायचं त्यांनी करावं, कुणासोबत जायचं, काय जायचं. राज्याच्या महायुतीमध्ये जे आमचे युतीपूर्वीचे म्हणजे निवडणुकीपूर्वीची जी युती होती तीच त्या ठिकाणी कायम राहणार. सत्तेत राहायचं महायुतीत अजितदादांनी, दुसरीकडे भाजप विरोधातल्या महाविकासोबत जाऊन भाजप विरोधात प्रचार करायचं, हे कसं? ते अजितदादांनी त्याच्या गोष्टीचा निर्णय केला पाहिजे. अजितदादांनीच त्या ठिकाणी आपल्या पक्षामध्ये कुणाला घ्यायचं, कुणाला नाही घ्यायचं याचा विचार त्यांनीच केला पाहिजे. त्यांच्या पक्षाचं भूमिका त्यांनीच त्या ठिकाणी मांडली पाहिजे.
पण दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा पण त्यांच्या सुरू आहेत की आता या पालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्रित लढवा. नाही, मी तेच सांगितलं की माननीय अजितदादांना त्यांच्या पक्षात कुणाला लढवायचं हा निर्णय त्यांना करायचा आहे. आम्ही निर्णय केला आहे की भाजपा शिवसेना ही महाराष्ट्रामध्ये कुठल्याही परिस्थितीत एकत्र राहील आणि ज्या ठिकाणी काही काय नसेल अशा ठिकाणी जर अजितदादा येत असेल, आम्हाला काही ठिकाणी अशा आहेत अनेक ठिकाणी महानगरपालिकेत त्या ठिकाणी अजितदादांनी काही लोकल लेवलला आम्हाला अपॉइंट केला आहे. परभणीमध्ये काही आहे, नांदेडमध्ये काही, लातूरमध्ये काही. तर काही ठिकाणी त्यांनी आग्रह केला की आम्ही महायुतीत येतो, त्या ठिकाणी चाचपणी चालू आहे. पण आज तर एक निर्णय झाला आहे की भाजपा सेना सोबत लढेल. त्याच्याबद्दलच्या वाटाघाटी या 90% पूर्ण झाल्या आणि मला वाटतं की पुढच्या 4 दिवसामध्ये प्रत्येक महानगरपालिकेमध्ये आमची महायुती तुम्हाला झाली दिसेल असं चित्र असतं. सत्तेत त्या राष्ट्रवादीला तुम्ही सामावून घेणार. राष्ट्रवादी शरद पवार, सुप्रिया सुळे हे जर या अजितदादांबरोबर आले किंवा त्यांचं एकत्र झालं तर ते तुम्ही युतीत म्हणून पुढच्या भविष्यात 16 तारखेच्या निकालामध्ये अशी स्थिती येणारच नाही. पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये भाजपा आणि शिवसेना महायुतीचा महापौर बनणार आहे. प्रश्न पिंपरी चिंचवडमध्ये बनणार आहे. 21 ला काय निकाल अपेक्षित आहे भाजपचा? 21ला महाराष्ट्रामध्ये 2 टिकाऊ बहुमत आहे. 51%च्या वर घेऊन भाजपा महायुती जिंकेल. काही ठिकाणी राष्ट्रवादी अजितदादा जिंकतील, काही ठिकाणी एकनाथ शिंदे जिंकतील. पण भाजपा सर्वात जास्त त्या ठिकाणी नगराध्यक्ष घेऊन जिंकेल. कारण आमची स्ट्रेंथ तेवढी जास्त आहे, संघटन तेवढं जास्त आहे, त्यामुळे आमची स्वाभाविक राहणार आहे. आमदार त्या ठिकाणी जास्त आहे, त्यामुळे आमचे स्वाभाविक येणार आहे. आणि त्यामुळे पण काँग्रेसचा स्पेस दिसणार नाही. उभाटा तर महाकल्याण झालाय, त्यामुळं शरद पवार साहेबांना काही फार स्कोप दिसणार नाही. 21 तारखेचे निकाल हे महायुतीच्या बाजूने दिसते. महापालिकेच्या निवडणुकीत जर 2 राष्ट्रवादी एकत्र आल्या तर त्याचा परिणाम राज्यातल्या अजित पवारांच्या सत्तेच्या वाट्यामध्ये होईल का? यालाच धरून प्रश्न आहे. मला वाटत नाही की महाराष्ट्राच्या सरकारच्या सत्तेच्या वाटेमध्ये काही असे प्रयोग होतील. हे प्रयोग जरी पुण्यात पिंपरी चिंचवड झाले ते स्थानिक असतील. महाराष्ट्राच्या महायुतीच्या सरकारच्या वाट्यात महाविकास आघाडीचा कोणी येईल असं मला दिसतं. सरकारच्या 2 मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागलेत राष्ट्रवादीच्या. अजून काही मंत्र्यांचा नंबर आहे असं विरोधी पक्षांचे आमदार जे आहेत त्यांचं म्हणणं आहे. अशी मंत्री हाय वाटतं का त्यांना राजीनामा द्यायला? कोकटाने कधी अटक होऊ शकते? पोलीस गेलेच इनफॅक्ट. अशी काही मंत्री आहेत राष्ट्रवादीत? कोकटाचा जो प्रश्न निर्माण झाला माणिकरावांचा तो निर्माण झाला कोर्टाच्या निकालात. मागच्या काळात जी काही केस झाली त्या काळात केस होतं, या काळातली केस नाही, या सरकारच्या काळातली केस नाही. मागच्या काळात काही त्यांच्याकडून जे काही झालं त्याचा आता निकाल लागला. त्यामुळे आता निकाल लागल्यामुळे ते आता लागू होतं. आता जी काही कोर्टाने शिक्षा दिली असेल, कोर्टाने जे काही त्यांना आपला आदेश दिला त्याप्रमाणे वागावं लागेल. पण शेवटी ही घटना ही सरकार गठीत होण्यापूर्वीची आहे आणि त्यामुळे त्याचे आता परिणाम आता येतात. त्यामुळं जे काही कोर्टाचा निकाल आहे त्यानुसार त्याचा राजीनामा किंवा जे काही धोक्यासारखे ठरेल. मला असं वाटतं की कोकाटेचा काही या काळात भ्रष्टाचार केला, या सरकारमध्ये येऊन त्यांनी भ्रष्टाचार केला, या सरकारचं काही लुटलं असं नाहीये. पूर्व झालेल्या घटनावरनं त्यांना ती शिक्षा कोर्टाने केलेली आहे. त्यामुळे या सरकारच्या मंत्र्यांनी भ्रष्टाचार केला असं नाही. पार्थ पवारचा विषय आहे. पार्थ पवारला अजूनही आरोपी म्हणून का घेतलं जात नाही? कारण सातत्याने परवा एक पत्र बाहेर आलेलं आहे की त्यांनीच जिल्हा प्रशासनाला मागणी केली होती की जागा त्यांना द्या तेजवानीला. मग हे काय का वाचवते सरकार पार्थ पवारांना? सरकार कुठे वाचवत नाही आहे. जर सरकारला कुणाला वाचवायचं असतं तर 12 दिवस कस्टडी कुणाला भेटली नसते. पोलिसांनी कोर्टामध्ये ज्या पद्धतीनं आम्ही बाजू खिंड लढवली, आमच्याकडे पुरावे आहेत, आमच्याकडे ज्यांना कस्टडी देणं आवश्यक आहे ते त्या ठिकाणी तेजवानी वगैरे आहेत. आणि बघा पोलिसांनी पूर्ण कस्टडी घेऊन त्या ठिकाणी पूर्ण तपास बरोबर केला आहे. त्यांचं आता बाहेर येईल पोलिसांनी केलेलं काम. आणि यामध्ये आम्ही का गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही या ठिकाणी कॅम्प ऍक्ट मध्ये लिहून देणारा कोण होता, लिहून घेणारा समोर कोण होता आमच्या अधिकारातून बसलेला
कोणाचे फोटो त्या देवाणघेवाण लागलेले आहेत तेवढा गुन्हा दाखल करू शकतो, तेवढा FIR आम्ही करू शकतो नियमाने. मग मात्र पोलीस अधिक खोलात जाऊन अधिक तपास करून त्या गुन्ह्यात कोण कोण सहभागी आहे हा आता पोलिसांचा ऍडिशनल कुणाला घ्यायचा तो अधिकार आहे. पोलीस त्या पद्धतीने काम करतात, पण प्राथमिक गुन्हा आम्ही 10 दाखल करतो. फोटो कोणाचे आहेत खरेदी खतावर आणि कोणी साईन केलंय आमच्या अधिकारासमोर, आमचा अधिकारी चुकीचा वागला त्याच्यावरही आम्ही कारवाई केली. लिहून देणार सरकारी जागा लिहून देणार त्याच्यावरही कारवाई केली, गुन्हे दाखल केले आणि पोलिसांचा तपास हा अंतिम याच्यावर आहे. राहिला प्रश्न दुसरा आमचा तपास. आमची खारगी समिती सरकारी जागा ताब्यात घेत आहे, ती जागा सरकारची आहे. आता सरकारची जागा खरेदी खत करताना जे काही ड्युटी लागणार आहे ते ऍक्टमध्ये आहे, त्यामुळे कुठलाच थांबलं नाहीये. या प्रकरणात जो जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई सरकार करणार आहे, आपण आश्वस्त राहा. नाही, स्टॅम्प ऍक्ट वेगळा आहे. आम्ही आता पहिल्यांदा जो आता अर्ज केलाय कोर्टाचा, पण तो व्यवहार रद्द करण्यासाठी. व्यवहार रद्द करण्यासाठी आम्हाला कोर्टात जावं लागतं, कारण स्टॅम्प ऍक्ट मध्ये ज्या अधिकाऱ्याने व्यवहार केला त्याला अधिकार राहत नाही, तो वरच्याला अधिकार नाही. एखादा व्यवहार झाला असेल तो फोडून काढायचा असेल सिव्हिल कोर्टात जावं लागतं. तसं आम्ही गेलो आहे, लवकर त्याचा निर्णय होईल. पण आता ते जे स्टॅम्प ड्युटी आहे ते नियमात आहे की एखादी खरेदी खत करताना जेवढी भरली तिथं वसूल करावंच लागतं, पण जी रद्द करायच्या तेवढीच भरावं लागतं. हा ऍक्ट आहे, त्या ऍक्ट प्रमाणे आम्ही ती कारवाई चालू केलेली आहे. या प्रकरणामध्ये जे तहसीलदारांना निलंबित केलेले आहे त्यांची प्रशासकीय अंतर्गत चौकशी न करता त्यांना निलंबन केले आणि ते मॅट मध्ये गेलेले. तर अशा प्रकारे तहसीलदारांना निलंबित करता येतं का ते? आणि त्याच्यावरून 3 दिवस आणि दुसरा विषय जे 4 तहसीलदार मावळमध्ये निलंबित केलेले गौण खंडणी प्रकरणात, तर त्याच्यात 3 दिवस झाले महसूल प्रशासनात संप चालू आहे. त्याबाबत आज म्हणजे राज्याच्या महसूल खात्याच्या सर्व संघटनांची बैठक झाली. जवळपास 2.5 तास या बैठकीत चर्चा झाली. पहिला मुद्दा निलंबनाचा होता. या मुद्द्यामध्ये 90,000 ब्रास गौण खनिज हे 2016 ते 2023 या काळामध्ये अवैधपणे खनन झालं आणि मार्चच्या 2025च्या अधिवेशनामध्ये ही बाब समोर आली. त्या अधिवेशनातील प्रश्न उत्तराचं कम्प्लायन्स या अधिवेशनात आलं. या अधिवेशनामध्ये जेव्हा मी आपली सरकार म्हणून माझी बाजू मांडली सभागृहात, तेव्हा मात्र हे लक्षात आलं की 90,000 ब्रास जास्त उत्तर झालं, पण आमच्या अधिकाऱ्यांनी कुठल्याही पद्धतीची रॉयल्टी जे एक्स्ट्रा ती वसूल केली नव्हती. जास्तीचं उत्खनन केलं तर वसूल करावी लागलं, ती केली नव्हती, म्हणून त्यांचं निलंबन झालं. पण आजच्या बैठकीत आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही आपला खुलासा 3 दिवसामध्ये द्या, जे काही निलंबन आपलं झालं आहे. आणि जर खुलासा दिला तो जर सरकारला वाटला की हा खुलासा योग्य आहे, सरकार त्याचं निलंबन रद्द करेल. परंतु या ठिकाणी 90,000 त्या ठिकाणी खनन झालं आहे. आता हे वसूल करणे ही जबाबदारी आमच्या महसुली अधिकाऱ्याची आहे. जास्तीचं खनन केला त्याची रॉयल्टी भरून घ्यावी, ती भरून घेतली नाही, ती रॉयल्टी होई भरून घेऊ. आणि दुसरं त्याचे 3 प्रश्न होते. एक प्रश्न होता की नायब तहसीलदारची जी त्यांची भरती आहे किंवा त्यांचं इनहाऊस जे प्रमोशन्स आहेत त्यामध्ये इनहाऊस परीक्षा घ्या, ती मान्य करणारा एक आहे. दुसरं त्यांचा ग्रेड पेचा निर्णय जो आहे त्यांचा ग्रेड पेचं काही थांबलेला आहे. ग्रेड पेचा निर्णय त्यांचा करायचा आहे, ती त्यांची मागणी केलेली आहे. सोबतच त्यांचा आकृतीबंध जो आहे, आता एक आकृतीबंध आम्ही मुद्रांकाचा पूर्ण केला. 8 वर्षापासून आकृतीबंध पडलेले आहेत ते आम्ही पूर्ण करतो आहे. आणि सोबतच 750 अधिकाऱ्यांचे प्रमोशन आम्ही पूर्ण केले आहे. आणि काही त्या ठिकाणी त्यांच्या प्रशासकीय बाबी आहेत ते आम्ही करणार आहे. मी त्यांना विनंती केली, आपल्या माध्यमातून विनंती करतो पुण्यातनं आपल्या महसूल कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी कुठलंही त्या ठिकाणी आंदोलन करण्याची गरज नाही. सरकार महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठाम उभा आहे. मी त्यांना सुचवलं आहे की अनावधानाने केलेली कृती सरकार मान्य करेल, चूकही मान्य करेल, पण मनात उद्दिष्ट ठेवून केलेली चूक, करप्शन मनात ठेवून केलेली चूक सरकार मान्य करणार नाही. देवेंद्र फडणवीस सरकार पारदर्शी, गतिमान आणि त्या ठिकाणी गतिमान सरकारच्या भूमिकेमध्ये आम्ही आहोत.
त्यांनी मान्य केलं संघटनांनी. मला विश्वास आहे की आज पुण्यातनं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझं आव्हान आमचे महसूल अधिकारी कर्मचारी या ठिकाणी स्वीकारतील आणि आपला संप मागे घेतील. सर, या प्रकरणाचा दुसरा प्रश्न होता, मुंडवल प्रकरणात जे तहसीलदार सूर्यकांत येवले यांची अंतर्गत चौकशी न करता थेट निलंबन झाले, तर न्यायालयामध्ये याबाबत सुनावणी नाही, मॅटमध्ये काही त्यांना हे मिळालं नाहीये, पण सूर्यकांत येवले यांनी केलेली चूक अक्षम्य आहे. 1800 कोटी 2000 कोटीची जागा या ठिकाणी सरळ सरळ आपण कोणाला लक्षात घालण्याकरता कृती करतो, हे अक्षम्य आहे. निलंबनच नाही तर त्यांचा आम्ही तुम्हाला नोकरीतून का काढण्याची अशी नोटीस दिलेली आहे. त्यांचा खुलासा आम्ही घेणार आहे. आणि खरं तर अशा प्रकरणामध्ये जे इन्व्हॉल्व असतील त्यांचा सरकार कुठलाही दबाव करणार नाही. हा, सरकारच्या भूमिकेतनं काही अन्यायकारक झालं असेल आम्ही त्यांना एखाद्या गोष्टीला माफ करू, पण एवढी मोठी जमीन, सरकारची जमीन बाय प्लान कोणाच्या कक्षात घालणे आणि त्यामध्ये तहसीलदार इन्व्हॉल्व असणे आणि सरकारचा सेवकच सरकारचा त्या ठिकाणी भ्रष्टपणे या ठिकाणी काम करत असेल, इतकी मोठी जमीन दुसऱ्याला देण्याकरता जो व्यक्ती इन्व्हॉल्व असेल त्याचा मात्र सरकार बंदोबस्त करेल. सर, ड्रग्सचे आरोप जे आहेत ते केले जात आहेत. ड्रग्सच्या संदर्भात वारंवार आणि मोठा साठा जो आहे तो जप्तही करण्यात आलाय. असं आहे की पोलिसांनी कारवाई केली आहे, पण एकनाथ शिंदे इथं नाव लावणे आता काहीतरी स्फोटक या ठिकाणी वक्तव्य करून काही लोकांना सवय लागली मीडियामध्ये टाकून येण्याची, मीडियामध्ये ब्रेकिंग न्यूज करायची. काही लोकांना वेळेपणाही आहे, थोड्या लोकांना सकाळी लोक उठतात, आपलं बोलत राहतात, ब्रेकिंग न्यूज करत राहतात. मला वाटतं हे जे लोक आहेत ना हे प्रसिद्धीच्या माग लागलेले आहेत. एकनाथ शिंदेचा काही संबंध नाही, एकनाथ शिंदेची भूमिका नाही त्यामध्ये. कसं राहणार? राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी अशा प्रकारा त्यांचं नाव अशा प्रकारे खराब करणे, त्यांच्या नेतृत्वावर कर्तृत्वावर अशा पद्धतीने हे करणे हे काही योग्य नाही. मला वाटतं एकनाथ शिंदेचं काही त्या ठिकाणी, एकनाथ शिंदेचं कुठल्याही या ठिकाणी या ड्रग्स के आइटम से संबंध नहीं। सर, पृथ्वीराज चव्हाण ने कहा कि ऑपरेशन सिंदूर में पहले ही दिन भारत हार गया, क्या कहेंगे? क्या ऑपरेशन सिंदूर में भारत पहले ही दिन हार गया। पृथ्वीराज चव्हाण पृथ्वीराज चव्हाण जी की बुद्धि भ्रष्ट हुई है। उनको पुणे के जो मेंटल हॉस्पिटल है उसको एडमिट करने की जरूरत है। त्यांनी असंही उन्होंने माफी मांगने से भी मना किया। पुलिस सारे सारे से नहीं करते। उद्याचा सर, गोप्य उन्होंने सैन्य का अपमान भी किया, उन्होंने माफी मांगने से भी मना किया। हाँ, उन्होंने सैन्य का भी अपमान किया और माफी मांगने से भी मना किया। नहीं साहब, कोई हॉस्पिटल होगा पुणे में, अच्छा वो एड्रेस भेज दो, मैं उसको भेज देता हूँ। उसको जरा अभी हॉस्पिटल में रहने की जरूरत है। स्वामी साहेब, आता एकंदरीत महापालिका निवडणुकांचे सगळं सुरू झालेलं आहे, काही दिवसात प्रवेशांची पण सोयी सुरू होती. पण पुण्यामध्ये आणखीन स्थानिक आमदारांचा काही प्रवेशांना विरोध आहे, तर आमदारांना विश्वासात घेतलं जाणार आहे काही प्रवेश करताना? आज बघा, आज महत्वाचा पक्षप्रवेश भाजपमध्ये झाला। स्वर्गीय राजीव सातवजी यांच्या धर्मपत्नी आमच्या पत्नी सातव यांनी सिटिंग एमएलसी आहे, विधान परिषद मेंबर आहे, त्यांनी काँग्रेस सोडलं। खरं तर त्यांनी ती काँग्रेसवर राजयुक्त नाही केली, पण काय आहे, का सोडतात आहे? सिटिंग एमएलसी काँग्रेसचा पायपोस काँग्रेसमध्ये नाही, कोणी नेता कोणाची बोलायला तयार नाही, प्रचंड असंतोष काँग्रेसमध्ये आहे। राहिला प्रश्न पुण्याचा, पुण्यामध्ये सुद्धा ही स्थिती आहे की पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी लोकांच्या मनात असंतोष आहे, कार्यकर्त्यांच्या मनात असंतोष आहे। पण भाजपमध्ये जर एखादा कार्यकर्ता चांगला असेल तर त्यांना आम्ही त्या ठिकाणी घेत असतो, पण कुठल्या पक्षामध्ये असंतोष असेल त्या ठिकाणी चांगला कार्यकर्ता एखाद्या वेळी समाजकार्यातनं, राजकीय कार्यातनं, समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता चांगला कार्यकर्ता काम करतो, त्याच्याकडे त्या पक्षाचे लोक लक्ष देत नाही। तो आपल्याकडे आला असेल तर आम्ही त्या ठिकाणी त्यांना पक्षात घेण्याची भूमिका स्वीकारतो। आमदारांचा विरोध असेल तर स्थानिक आमदारांचा आमदारांची आपण चर्चा करू, शेवटी संघटना महत्वाची आहे, आमदारी महत्वाची आहे, पण संघटन वाढीकरता शेवटी 51% की लढाई आम्ही जिंकायची। 1 आणि 1 11 करायचं असतं, 1 आणि 1 2 तर कुणी करतो, 1 आणि 1 11 करताना मात्र काही गोष्टी कराव्या लागतात। आम्ही आमदारांना समजू, आम्ही आमच्या प्रति संघटनेच्याही कार्यकर्त्यांना समजू। राजकारणामध्ये इलेक्टिबिलिटी महत्वाची असते, शेवटी संख्या महत्वाची असते आणि संख्येचे गणित सोडवण्याकरता काही ठिकाणी पक्षप्रवेश करावा लागतात। ज्या ठिकाणी आम्ही कमी आहोत तिथे वाढलो पाहिजे,
ज्या ठिकाणी आम्ही आहोत त्या ठिकाणी आम्ही कधीच पक्षप्रवेश करून कॅन्डिडेट देत नाही. आम्ही आहोत, आमचे कार्यकर्ते स्ट्रॉंग आहेत, 51% लढाई लढायला जिंकायला आम्ही सक्षम आहोत. त्या ठिकाणी आम्ही कधीच हा पक्षप्रवेश करत नाही. पण ज्या ठिकाणी थोडासा गॅप आहे, शेवटी 51% लढाई ठरली आहे, ज्याला 51% मतं मिळणार तो जिंकणार. त्यामुळे 51% लढाई लढताना काही गोष्टी कराव्या लागतात, त्या आम्ही करणार आहोत. पुण्यात आता भाजप आणि अजितदादा वेगळे लढणारे स्पष्ट झाले, पण निवडणुकीनंतर हे दोन पक्ष सत्तेमध्ये एकत्र दिसतील का महापालिकेत? मला नाही वाटत फार गरज पडेल. भाजपा महायुती प्रचंड सर, बहुमताने आणखी एक- जिंकेल असं मला वाटतं. आता एक माहिती आली, जे संघटना महसूल त्यांनी संपर्क स्थगित केलेला आहे. राज्य सचिव उद्यापासून होतं, म्हणजे तुम्ही जे आवाहन केलं होतं त्याला मला वाटतं मी सकारात्मक प्रतिसाद. मी राज्याचा या खात्याचा मंत्री म्हणून मी महसूल संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि राज्यातल्या सर्व महसूल कर्मचारी अधिकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो. त्यांनी राज्याच्या एकंदरीत 14 कोटी जनतेच्या जे आपला रोजची कामं आहेत ते बंद न करता सरकारवर विश्वास ठेवला आणि खास करून माझ्यावर विश्वास ठेवला, त्याबद्दल मी महसूल संघटनाचे सर्व पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी आभार मानतो.